तर हे गाईस आता मी उठली मग 9:30ला. आता माझा नाश्ता झालाय. डुगू आलाय माझ्याकडे माझ्या रूम मध्ये, त्याला मी घेऊन बसले. बघा इथे त्याला माझ्यासोबत मस्ती करायला खूप आवडते. नुसता गोंधळ घालतो, वेड्यावानी गोंधळ घालतो. हो माऊची लाडी, ए माऊची लाडी. हो माऊ कुठे? माऊ, डुगूची माऊ. आयो 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 आयो. ए झोप आली, झोप आली, झोप आली. झोपा 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 झोपा. तर इथं आम्ही बफीला दवाखान्यात घेऊन आलोय. बघू डॉक्टर काय सांगतात ते. बिचारीला बरंच नाही वाटत ते. वैभव गेलाय केस पेपर काढायला. लेट्स सी. अशी बसली आहे गाडीवर. विकनेस आलाय पोरीला आमच्या. ही इथं बसली आहे, तो तिकडे गेलाय. तर आहे ना, बघते शहाणी कशी आहे. सगळे कुत्रे मांजरे. तुझ्या आजीला सांगते कुत्र्यांना त्रास होतो. आता आम्ही खायला जायला आणि डॉक्टर टपकला अचानक. चांगलं खाऊन आले असते मी मस्त. भूक लागली एकतर. हा ना, इथं बफी झोपले. डॉक्टर एक्सप्लेन करतात त्या औषधं. बघ की भारी वाटतं झाडांच्या. गोल्ड जीप बरोबर. आता इलेक्शनची ड्युटी संपलेली आहे. मी चालले घरी आणि खूप मला आवडतं या कॉलनीमधलं हे घर. आजूबाजूला काहीच नाही. 1 2 3 4 5. आजी बघा कशी नातवाला खेळवतीये. येडी म्हातारी. 1 2 3. चाव म्याव. ए चाव म्याव, चाव म्याव कर. मम्मीने सांगितलं आंघोळ करून घ्यायला. मी परत माझ्या रूममध्ये आले लोळायला. आमच्याकडे लोळणं हा प्रकार. हाय गाईस, आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे. मला अजून वोटिंग वगैरे करायला जायचं आहे. आंघोळ झाली, केस सुकवायला आले वरती टेरेसवर.
केस वगैरे सुकवते, मस्त ऊन येते चेहऱ्यावर, भारी वाटते. काहीच नाही लावलंय, चेहरा प्लेन झालाय मस्त. रोज गरम पाणी पिते त्यामुळे, नाहीतर तरी ॲक्ने आहेत जरा फार तरी. केस सुकून झाले की बघू काय करणार आहे काय नाही. वोटिंग करायला जायचं आहे अजून मला. माझे एवढे केस वगैरे गळतात आहे ना बापरे, तुम्हाला काय सांगू मी. वैताग आलाय मला या केसांमुळे. तरी मी तेल वगैरे लावतेच, त्यात डॅन्ड्रफ खूप काय काय. छान वाटतंय, वाव ग्रेट. असं मला लय भारी वाटतं उन्हात फोटो बिटो काढायला. माझे खूप सारे फोटो असे टेरेस बिरेसवरचेच आहे, केस बिसे सोडून. मला लय आवडतं. आता इथे मी दही खायला घेतलंय, भूक लागली आहे म्हणून दही चपाती खाणार आहे. तर इथे मी इलेक्शनला जाण्यासाठी रेडी झाले. हा माझा असा आउटफिट. छान वाटतं हे खूप. हा माझा पर्सनल टीव्ही आहे. मी कधी पण ह्याला बघू शकते, कधी पण याचे पप्पे घेऊ शकते. माझा फेवरेट कार्टून आहे हे. हो, कोण बोलतंय? माऊ बोलती. काय म्हणती माऊ? डुगूची माऊ, डुगूची माऊ, माऊ. तर माझ्याशी गप्पा मारायला खूप आवडतात, टाइमपास येतो माझा. आणि आजकाल होकारे द्यायला पण लागलाय, 3 महिन्याचा झालाय तो. हो, घेऊ घेऊ बायला घेऊ. कसं घेऊ? असं घेऊ? कसं घेऊ? कसं आहे ना, जर एकच आयब्रोवर जातो. हो, मावसारखा आयब्रोवर जातो, मावसारखा. हो ना बाई, हो ना बाई, नटी बाई. काय ग बाई? काय काय काय? रडा, जोरात रडा, रडा. काय रडला ला 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 ला. आता मी निघले ताईसोबत वोटिंग करायला. ऑलमोस्ट 5 वाजले. लय वैताग आलाय जायचं, पण काय करणार आहे, जावं लागणार आहे. नवीन नवीन ब्लॉगिंग चालू केलं, मला भीती वाटते अशी वरती फोन उचलायची. आणि आमचं एक बंगल्याचं गेट. निघलोय आम्ही टमाटम रेडी होऊन. मला कॉल येतो 2 मिनिटात. एवढी गर्दी आहे अशी. हाय, इथं माझं आणि ताईचं वोटिंग झालेलं आहे. कम्युनिटी अपकमिंग. वोट द्या, पण विचार करून द्या. हो, वोट नाही दिलं ना असं दोघी बोललं जात. हा तू बोल. ती बाई म्हणती लग्न झालं का? कोणत्या नक्की, मोठ्या का छोट्या? तुम्ही पण सांगा, छोटी कुठली आहे मोठी कुठली आहे? जे माझ्या इथं राहतात त्यांना माहिती आहे, जे लांब राहतात त्यांना नाही माहिती. ती छान वेदर झाला आहे मस्त. ठोकाठोकी वोटिंग करून आलेले आहे मी. चहा बनवून चहा प्यायचंय आता. छान वाटतो माझी कॅमेरा क्लिअरिटी. खूप जास्त बोर झालेलं आहे. थांब ना.
फुटेजवाली बाई आहे ही. बघा ह्या मांजरीचे पिल्ल बाबो. झोपल्यावर दूध पिला का? पिला थोडा थोडा आहे. मी म्हटलं बाय अचानक एवढा मेकअप नाही केलाय मी. ते चिंचोडे मावशीन त्यांना शाळा साफ करून जायचंय माहितीये का? विचारायला दिसत होते. 7:30 चांगली शाळा आहे गो, मग मोठी आहे ती. मॅडम लय कडू आहे, लय काम सांगते. चिंचोडे मावशी हा व्हिडिओ त्या मॅडमला दाखवा. माझ्या मम्मीचा दात पडलेला दिसतोय. दाखवला तिथं. मग राणी मला वोटिंगला विचारलं, तो एक सर ओळखीचा होता गेल्या वर्षीचा. तिथं होता बरं का. बोल नको ते व्हिडिओ काढ. ऐक, तो मोठा मतदानवाला तो साहेब. मग त्याला मी विचारलं, तुम्ही गेल्या वर्षी पण होते? तर तो म्हटला हा. आता मला काय म्हणतोय, जे बटन दाबायचं ते बटन. मग मी त्याला येणार लगेच डायलॉग मारला, सर तुम्ही सांगू नका मला, मी पण शाळेतच कामाला आहे. चहा, ताई, मम्मी, मी. ह्याला लय गप्पा मारायला लागतात, रात्रंदिवस गप्पा मारायच्या. काय काय भोंगी बाय ए माझी भोंगी बाय माझी भोंगी बाय. अंगोलम झालं ग माझ्या बायचं. अंगोलम झालं. गुचकी लागली मम्माला माझ्या, गुचकी लागली. ओ गाई हग्गी बाई. ओ काय ओ म्याव 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 म्याव. त्याला हसलेला एवढं चिडचिड होती त्याला. ओ डॅडा ओ श्रामपूरला जायचं बाईला माझ्या. हुशाळा मारतो लय हुशाळा मारतो असं. इलेक्शनवरून आल्यापासून मी आत्ता आले चेंज करायला, नाही तर मी तसेच बसले होते चहा बी पिऊन. एवढं कंटाळा आला आहे ना, बोर होत आहे. माझे फ्रेंड्स पण घरी नाही आलेत. आता काहीतरी टाइमपास झाला असता. बघू मी उद्या बाहेर जाणार आहे, तर आय होप चांगला ब्लॉग बनेल. आणि गाईज प्लीज सपोर्ट करा. मी ह्या फील्डमध्ये नवीन आहे, पण थोड्याफार गोष्टी मला काही माहिती नाही आहेत. पण होप सो तुम्ही सपोर्ट करशाल मला. बाकी काय माझं असं काय हे नाही आहे की मी अजून म्हणजे चॅनल खोलून मला 4-5 दिवस झाले. मी फक्त माझ्या मम्मीला, दीदीला आणि माझ्या 2 फ्रेंड्सलाच लिंक सेंड केली. बाकी कोणाला काय केली नाही. फक्त व्हॉट्सअपला वगैरे स्टेटस टाकलं होतं की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणून. असं काय कोणाला फोर्स नाही केला की चॅनल सबस्क्राईब करा वगैरे. तर हे सगळं तुमच्या हातात आहे, तुम्ही कसं सपोर्ट करता ते, कसं नाही करत ते. आणि मेन म्हणजे मी ह्या फील्डमध्ये नवीन असल्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या चांगल्या आहेत, ना की म्हणजे कोणाची हेल्प घेणं वगैरे. मी इव्हन तर माझ्या फ्रेंड्सलासुद्धा यूट्यूब चॅनल खोलून दिलं आहे, आता त्यांचा ब्लॉग कधी येईल माहिती नाही. आणि मेन म्हणजे एडिटिंगलासुद्धा मला थोडाफार प्रॉब्लेम येतो, थोडं समजून घ्या. बाकी काय नाही.